त्यामुळेच आता पुढचे काही दिवस संसदेतलं वातावरण हे तापलेलं असणार यात शंका नाही। आता पुढची बातमी बघूयात। मी सांगणार आहे तुम्हाला चार पायांच्या दहशतीबद्दल। होय, मी बोलतोय कुत्र्यांबद्दल, कारण गेल्या वर्षभरात याच भटक्या कुत्र्यांनी एक नाही, 10 नाही, 500 नाही, 1000 नाही, तब्बल 11,000 जणांना चावा घेतलाय। होय, गेल्या वर्षभरात 11,000 जणांना चावा घेतलाय आणि आता तर एका 12 वर्षाच्या मुलाचा देखील कुत्र्याच्या चाव्यामध्ये मृत्यू झालाय। ही घटना नेमकी कुठे घडली आणि प्रशासन कसं दुर्लक्ष करतंय, सपशेल दुर्लक्ष करतंय, बघा। भिवंडीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे। गेल्या वर्षभरात 11,037 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली। अशातच एका 12 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं भिवंडीत भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। 10 जानेवारीला भिवंडी शहरातील ईदगाह परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या हमीद सद्दाम खान या मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला। कुत्र्यानं मुलाच्या चेहऱ्यावर आणि मानेजवळ चावा घेतला। गंभीर जखमी झालेल्या हमीदला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हमीदवर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि वेळोवेळी तपासणीही सुरू होती। काही दिवसांनी हमीदची प्रकृती पुन्हा बिघडली। 28 जानेवारीला पालकांनी पुन्हा त्याला रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्यानं उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवलं। तिथून हमीदला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र पालकांचे आणि डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपुरे ठरले। 31 जानेवारीला हमीदचा मृत्यू झाला। मैं आईजीएम में लेके गया हूँ, तो आईजीएम में जैसी लेके गया हूँ तो वहाँ पे बोलते हैं कि कुत्ते का, बोले हमारे पास सुई है ही नहीं, तुमको डायरेक्ट बोले सिविल जाना पड़ेगा। सिविल जाने के लिए हमारे को 2-2.5 घंटा लगता है। इतना हमारे भिवंडी में ट्रैफिक है, तो ये 2 घंटे का रोड हमारे को भेज रहे हैं। तो फिर हमारे इधर सिटी में इंदिरा दवाखाना खोल के मतलब काय के लिए? तो आप सिविल गए थे? सिविल में गया था। सिविल वाले हमारे बच्चे का ट्रीटमेंट भी करे, एडमिट भी करने बोले, लेकिन मैंने एडमिट नहीं करा। अपनी जवाबदारी पे मैं मेरे बच्चे को घर लेके आ गया। अब प्लस कैसा है कि सिविल में मेरे को 1 रुपए की तकलीफ नहीं हुई, लेकिन इंदिरा में हर एक चीज की दादागिरी है। बच्चे की फिर तबीयत कब बिगड़ी? बच्चे की मेरे तबीयत बिगड़ी है, समझ लो ये 16 तारीख के बाद। तो उसमें मेरे बच्चे को मतलब हर एक चीज, इंदिरा में जाओ सुई लगाने, सुई तो दिए, लेकिन कौन सी सुई दिए, क्या दिए, कोई चीज की रिपोर्ट हमको नहीं दी है। अमितच्या मृत्यूनंतर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जाते। भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मागील वर्षभरात 11,037 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। केवळ जानेवारीतच 1,062 जण कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेत। सेकंडली असं आहे की ते निर्बीजीकरणचे जे काम आहे ते व्यवस्थितरित्या होत नाहीये, ज्याच्यामुळे जे कुत्र्यांची जी संख्या आहे ती वाढत चाललेली आहे। लसीकरणच्या वेळेला आपण जर वॅक्सिन देतोय, पण जर त्याला वेळ लागत आहे तर कमीत कमी आपण मनुष्यांचाही विचार केला पाहिजे की जर निर्बीजीकरणच्या ह्याला वेळ लागत असेल तर ॲटलिस्ट आपण वॅक्सिन देऊन या मनुष्यांचा जीव कशा पद्धतीने आपण वाचवू शकतो। तसंच प्राण्यांचाही जे रेबीज जे कीटाणू आहेत त्याच्यावर आपण कशा पद्धतीने एक रुकाव आणू शकतो हेही आपण पाहिलं पाहिजे। त्याच्यासाठी मी प्रशासनाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की त्यांनी मला एक सपोर्ट करून हे रेबीज जे काही वॅक्सिनेशन आहे त्याच्यासाठी एक प्रोग्राम आपण इथे भिवंडीमध्ये राबवावा। आमदार रईस शेख यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत जबाबदार व्यक्ती आणि संस्थांवर कारवाईचं आश्वासन दिलंय। आज मेरे घर के नीचे मुझे जाना है बम्बई में, तो मुझे डर लगता है कि स्ट्रीट डॉग्स वहाँ पर है। मुंबई हो या भिवंडी, भिवंडी की परिस्थिति और ज़्यादा ख़राब है और 2 बार ऐसे इंसिडेंट हो चुके हैं कि जहाँ पे एंटी रेबीज की जो है मेडिसिन जो है आईजीएम में नहीं थी। मैंने तब भी सिविल सर्जन से बात की थी, आईजीएम की सुपरिटेंडेंट से बात की थी, आज भी कहा है, आज भी मैंने उनसे जानकारी लेने की कोशिश की है। अभी मुझे बहुत दुख की बात है कि एक बच्चे की डेथ हो चुकी है। मैं इंश्योर करूँगा कि जो लोग इसके पीछे जिम्मेदार है उनको सख्त से सख्त सजा मिले। अमितच्या मृत्यूनंतर भिवंडीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे, नाहीतर हमीदसारख्या अनेक चिमुकले खेळताना बागडताना मृत्यूच्या दाढेत ओढले जातील। भूपेंद्र आंबवणे, NDTV मराठी, भिवंडी।